पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील विषारी दारू प्रकरणात मृत्यू आणि बाधितांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची गरज असल्याचे मत शिवसेना नेत्या व आमदार डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. मंगळवारी त्यांनी सीआयडी कार्यालयाला भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तपासाच्या प्रगतीबाबत चर्चा केली. डॉक्टर गोऱ्हे यांनी विषारी दारूमुळे मृत्यू झालेल्यांसह तत्सम लक्षणे असलेल्या रुग्णांचा शोध घेण्याची तसेच संशयास्पद मृत्यूंच्या नोंदींची तपासणी करण्याची मागणी केली. काही बाधित व्यक्ती मूळ गावी परतल्या असण्याची शक्यता लक्षात घेऊन इतर राज्यातील माहितीही गोळा करावी, असे त्यांनी सांगितले. तपासासाठी पिंपरी चिंचवड आणि हडपसर येथे सीआयडीची तात्पुरती संपर्क कार्यालये सुरू करून अधिकाऱ्यांचे व्हॉट्सअप क्रमांक सार्वजनिक करावेत, अशी सूचनाही त्यांनी केली. दबाव टाकणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाईची मागणी करत उत्पादन शुल्क विभाग, पोलीस आणि प्रशासनाच्या भूमिकेची सखोल चौकशी व्हावी, असे त्यांनी नमूद केले. हा मुद्दा आगामी पावसाळी अधिवेशनातही उपस्थित करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सन्माननीय श्री रामानंद, सन्माननीय श्री फुलारे हे स्वतः आय जी आणि ॲडिशनल आय जी, त्याचबरोबर SP आणि CIDचे संबंधित DYSP अशा सगळ्या 5 जणांशी माझी बैठक झाली. त्यांना जे मी निवेदन दिलेलं आहे त्याची मी परत आपल्याला सगळ्यांना फोटो पाठवते. परंतु अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे मृत्यू झालेले आहेत तर तशी लक्षणं असणारे जे कोणी रुग्ण त्या काळामध्ये हॉस्पिटलमधून बरे होऊन गेले असतील त्यांची संख्यासुद्धा मोजदाद करण्याच्या दृष्टिकोनातून वैद्यकीय व्यावसायिकांचं सहकार्य मागावं. त्याचबरोबर ज्या मृत्यू त्या काळात झालेले आहेत तर त्यांच्या लक्षणांमध्ये आला आणि अटॅकनी गेला किंवा कशाने गेला हे कळलं नाही तर मग पोस्टमॉर्टम होतं. परंतु नुसतंच जिथे दुसरंच काही कारण दाखवलं गेलं असेल त्या प्रत्येक मृत्यूच्या संदर्भातली तपशीलवार माहिती जमा करून त्यामधून जे काही सत्य असेल ते समोर यावं. त्याचबरोबर बरेचसे रुग्ण हे आजारी पडल्यावर किंवा त्यांचा मृत्यू झाल्यावरती दुसऱ्या भागातसुद्धा निघून गेलेले आहेत. मग ते कर्नाटक, लातूर, बिहार अशा ठिकाणी गेलेले आहेत. तर असे जे लापता झालेले लोक आहेत त्यांचीसुद्धा नोंद होण्याच्या दृष्टिकोनातून अगदी महाराष्ट्रामध्ये दूरदर्शनवरून त्या तुमच्या माध्यमातून एखादं आवाहन खेड्यापाड्यातील लोकांना कळावं की अशा प्रकारची लक्षणं येऊन पुण्याहून दगावलेला कोणी असेल व्यक्ती तर त्याची माहिती कुटुंबियांनी द्यावी किंवा त्यांच्यावरती कोणी दबाव आणून मुद्दाम त्यांना गायब करतायत का हे पण तपासलं जावं, अशा संदर्भातली सूचना झाली. दुसरं जे आरोपीचे लोक असतात ते बऱ्याच वेळेला लोकांची अशी दिशाभूल करतात की CID तर एक दिवस तपास करून जातात आणि नंतर तुमची गाठ लोकलच लोकांशी आहे. तर या दृष्टिकोनातून पिंपरी चिंचवड आणि हडपसर या दोन्ही ठिकाणी एक संपर्क अधिकाऱ्यांना करता येईल अशा प्रकारचं कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात सुरू करावं आणि एखादा व्हॉट्सअप नंबर ताबडतोब म्हणजे ते दोघंही जे DYSP आहेत त्यांचे नंबर तुमच्याकडून पब्लिक करण्यात यावे की या दारूच्या संदर्भातल्या ज्या काही तक्रारी असतील तर त्या लोकांनी निर्भयपणाने त्यांच्याकडे थेटपणाने पोचवाव्या की जेणेकरून लोकांनी पूर्वी निवेदनं दिली असतील पण त्याच्यावर कारवाई झाली नसेल तर त्या निवेदनाची माहितीसुद्धा CID पोलिसांना कळवावी जेणेकरून कुठे कुठे हलगर्जीपणा झाला या सगळे मुद्दे समोर येतील. माझी जवळजवळ 35 मिनटं तपशीलवार चर्चा झाली. बऱ्याचशा सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत. त्यांनी पण मला अनेक माहिती सांगितलेली आहे. त्यातली अनेक माहिती संवेदनाशील असल्यामुळे या संदर्भामध्ये मी दिलेल्या सगळ्या सूचना जरी सांगू शकले नाही तरीसुद्धा काही वस्त्यांमध्ये लोकांवरती दबाव आहे, विशेषतः हडपसर भागामध्ये आहे, फुगेवाडीमध्ये आहे, इतर काही वस्त्यांमध्ये आहे. तर त्या दबावाला जबाबदार असणारे जे कोणी गावगुंडपणा करत असतील त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करावी. पोलिसांचं निलंबन झालं तरी अनेक निलंबन झालेले अधिकारी तिथेच थांबून पिंपरी चिंचवडमध्ये आणि पुण्यामध्ये थांबून काही वेळेला हस्तक्षेप करण्याची सुद्धा भीती असते आणि या दृष्टिकोनातून त्याबद्दलची सुद्धा योग्य ती दक्षता घ्यावी अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत. पण ताई, जर बघायला गेलं तर आज 4 दिवस झाले CIDकडे केस आहे. एका बाजूला मृत्यूंची संख्या अनेक ठिकाणी 21, 20, 22 अशा आहेत, पण CIDनी जो अधिकृत आकडा दिलेला आहे तो 15 आहे. मग तफावत नेमकं कोणाकडे? या संदर्भामध्ये आता त्यांचा अजून तपास चालला आहे. तपास अजून पूर्ण झालेला नाही आहे आणि त्यामुळे लवकरच याबद्दल ते जी काही वस्तुस्थिती त्यांच्या समोर येईल त्याच्यामध्ये सगळ्या मेडिकल रिपोर्ट बघून नातेवाईकांशी बोलून प्रत्येक मृत्यूची नोंद घेतली जाईल अशा पद्धतीने त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे. आणि त्यामुळे तो तफावत आज जरी दिसत असली तरीसुद्धा तुमच्याकडून सुद्धा जी माहिती येते त्याबद्दल लोकांशी खातरजमा करून त्याबदल्या वैद्यकीय परिस्थिती जाणून घेऊन ती तफावत जी आहे ती दूर केली जाईल. हे सरकारी इस्पितळांमध्ये गेलेले रुग्ण आहेत तिथं माहिती सरकारकडे आहेच, परंतु जे खाजगी रुग्णालयात गेले किंवा
गावी जाऊन किंवा आसपास घरांमध्ये त्यांचे कुठे खेड्यापाड्यात मृत्यू झाले असतील तर ती माहिती जनतेच्या मार्फत सुद्धा पोचली तर त्याची नक्की दखल घेतली जाईल असं मला वाटतं. संपूर्णपणाने मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांच्या अधिकारातला विषय आहे, त्यांचंही बारीक लक्ष आहे. एकनाथ शिंदेसाहेबांनाही मी याबद्दलची माहिती सगळी कळवलेली आहे आणि त्यात मग जे संबंधित असतील त्याबद्दल आणि परत आपल्याला मी नम्रपणे सांगू इच्छिते की 22 जूनपासून अधिवेशन सुरू होतं आहे, त्यामुळे अधिवेशनामध्ये सुद्धा याच्यावर आवाज उठवलाच जाईल. अधिक वेगवेगळे आमदार काही जण आज आता जात आहेत, त्याच्या आधी तर मी गेले प्रत्येक ठिकाणी तर कोणी विशेष भेटायलाही त्यांना गेलेले नव्हते. पिंपरी चिंचवडचे गेले, पण हडपसरमध्ये मात्र थोडंसं शिथिलता मला जाणवलेली आहे. दुसरं असं महानगरपालिकेने मदत जाहीर केली आहे पण प्रत्यक्षात ती मदत मिळालेली नाही आहे आणि समाजातले काही लोक आम्हालाच प्रश्न विचारत आहेत की हे दारू पिऊन मेले तर याच्याबद्दल यांच्या कुटुंबियांना का मदत करायची. तर मुळात कुटुंबीय जे आहेत ते काही दारूच्या व्यसनाचे बळी आहेत, ते जे आहेत ते, आणि त्यामुळे या कुटुंबियांना कुठे ना कुठे धीर दिला तर केसमध्ये कन्व्हिक्शन होऊ शकेल असं मला वाटतं. आणि प्रत्येकापर्यंत मदत पोचण्याच्या संदर्भात जे आपल्याला सत्तेसमोर दिसतंय ते आपणसुद्धा सरकारसमोर मांडताच आहात आणि अजून काही माहिती आली तर ती त्यांच्याकडेही द्या, आमच्याकडेही द्या आणि मृत्यूंची संख्या जी वास्तवदर्शी आहे ती नक्कीच सरकारला स्वीकारायला लागेल.